आपल्या पाठीमागे आहे का? कारण पैकीच्या पैकी कोण कोण आज कोणाची भेट होती? तर आज धनंजय डुकुळे होते माझ्याबरोबर. त्यांच्या घरी त्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. मी मग सांगितलं आमच्या वैरागचे सुद्धा सगळे पवार साहेबांच्या गटाचे सगळेच नगरसेवक मला पाठिंबा देणार आहेत. आज सावंत सुद्धा, आज करमाळ्याची त्यांनी सुद्धा 10 नगरसेवक त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. पूर्ण भाजपचे पाठीशी. सगळेच येणार आहेत बरोबर. आता माझे संबंध तसे चांगल्या पद्धतीचे. आता कोणाला काय ठराविक मंडळीला रुतलं ते मलाच कळलं नाही. बार्शीत किती येतील विरोधातले तुमच्या सोबत? मी आता माझ्या विरोधामध्ये तिथं बार्शी शहरामधले 21 आहेत. त्यापैकी खात्रीपूर्वक सांगतो 11 जण माझ्या बरोबर आता आहेत आणि वैरागचे तर पैकीच्या पैकी 19ला 19 आहेत आणि माझे तर जे आहेत ते आहेत 37 आहेत. त्यामुळं झालं मतदान तर माझ्या विरोधामध्ये टोटल एक 11 मतं, 10 मतं विरोधात जातील. याच्यापेक्षा जास्त मतदान विरोधात जात नाही. त्यावरून आपल्याला टार्गेट केलं जाते. कुठला टार्गेट करण्याचा मुद्दा नाही. मी माझी भूमिका प्रामाणिकपणानं मांडलेली आहे. त्या ठिकाणी मी शेतकऱ्याची बँक वाचवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आणि मला या ठिकाणी सांगा, या जिल्हा बँकेचे जे डायरेक्टर होते सगळे, आता राजन मालक पण त्यामध्ये डायरेक्टर, राजन मालकाकडे काही येणं देणं नाहीच. बबनदादांनी रुटीन मध्ये त्यांचे लोन भरले आहेत, संजय शिंदेने भरलेले आहेत, जयवंत भाऊन तर त्यामध्ये रुपये. आता ते पण माझे मार्गदर्शक आहेत, जेव्हा भावाचे मला लहान भावासारखं जे काही डायरेक्टर मंडळी होती ती सगळीच बरोबर आहे. त्याच्यामध्ये विरोधात कोण आहे मला सांगा ना. त्यामध्ये आता माळशिरसचा एक मुद्दा आणि आमच्या बार्शीचा एक मुद्दा, हे दोनच मुद्दे आहेत. आणि डीसीसीचा या मतदानाचा काय संबंध आहे? आता ही काही कर्ज घेतलेली मंडळी आहे का कोणी? आणि मी जो आवाज उठवला, आणि मी कधी डीसीसी कर्ज घेतलं? फक्त सोसायटीमध्ये माझं मतदान असावं वगैरे म्हणून 1 लाख घेतो आणि 1 लाख भरतो. मग मी कधीच कर्ज घेतलं नाही ते बँकेचं, आणि असं कुठल्या दुरुपयोग बँकेचा आज नाही. मी कधीच कुठल्या नॅशनल बँकेत सुद्धा माझं घेतो, फेडतो. मी पण सगळ्याला जीवनामध्ये कर्ज घ्यावं लागतं, परंतु माझी एवढीच भावना होती की घेण्याबद्दल काय नाही. शेवटी सहकार जिवंत राहिलं पाहिजे. प्रामाणिक मताचा आहे. सहकार चळवळ फार आपल्या जुन्या जाणत्या माणसाने यशस्वीरित्या चालवलेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कुणी पण होडाचढीवरती काही पण करायचं आणि चुकीच्या पद्धतीनं एखाद्या संस्थेला उद्ध्वस्त करायचं. ही प्रथा परंपरा चुकीची होत होती. त्यामुळे मी तो आवाज उठवला आणि कोर्ट कचेरी केली आणि त्यामुळे ती बँक सुरक्षित राहिली. आज आपण सगळेजण पाहता नॅशनल बँकेच्या बाबतीत काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. बँकेमध्ये कोणी उभा पण राहून देत नाही, परंतु ही हक्काची एक आपली कौटुंबिक बँक आहे. त्याच्यामुळे तसा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांना भरायचे नव्हते त्यांना ह्याचा शॉक बसलेला आहे. आणि मी भाऊने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आता देण्याकरता मला मर्यादा आहेत. निकाल लागल्यानंतर मी अकलूजच्या चौकात सभा घेतल्यानंतर ह्याचं उत्तर जरूर देणार. अनिल दादा या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, चेतनसिंह आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय राजाभाऊजी राऊत साहेब, आपल्या तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचाही सत्कार करण्यासाठी मी हनुमाबापू सूळ यांना विनंती करतो. आमच्या अकलूज बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी माळशिरस तालुक्याची प्रचाराची पहिली सभा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. हे आपल्याला होणार आहे, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजाभाऊंना होणार आहे. अशा पद्धतीचं नियोजन की नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, इकडे तिकडे गट होते, हे झाले, परंतु आज एकत्रितरित्या खासदारांच्या विरोधात दिसते. जाहीरपणे आमचा केसाने गळा कापला किंवा आमच्या मताची यांना गरज नाही अशी भूमिका घेतली. आम्ही त्यांच्या उमेदवाराला मतदान करणार नाही असं सांगितले की लोकही आपल्याकडे येतील. नाही, आपण बघितलं असेल की साधारण फॉर्म भरायलाच आदरणीय नारायणप्पा आमच्या सोबत होते, बाबासाहेब देशमुख जे आमच्या सोबत होते, त्यानंतर जानकर साहेबांची भूमिका अशी काय मला माहिती नाही, यांच्यातला तो विषय आहे, परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि पलीकडे जाऊन बघितलं, अभिजितजींचा मला फोन आलता की भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केलेली आहे. मला हे सगळ्या लोकांनी आमच्या सोबत आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी का घेतला हे त्यांना माहिती असावं, परंतु ज्यांच्या जवळून ही लोक आज बाजूला होत आहेत, किंबहुना या उमेदवारीच्या कडे पाठ फिरवत आहेत, याचं आत्मपरीक्षण ज्यांनी ही निवडणूक लावली त्यांनी केलं पाहिजे.
काय जादू होणार आहे आकडेवारी बघितली मी तुम्हाला सांगतो 22 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अदृश्य शक्ती कुणाच्या पाठीशी आहे? माझ्याकडे अदृश्य शक्तीच नाहीये, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे. अदृश्य काय असायचं कारण आमच्याकडे दृश्य शक्ती आहे. मी आपण बघितलं असेल की एखादं दुसरं तिसरं मत सुद्धा एका मतदारसंघात मिळवायला अडचणीला अशी परिस्थिती आहे. आणि सगळे ओपन आहेत, असं कोण मागं येऊन किंवा असं लपून छपून कोणच नाही. त्यामुळं माझ्याकडं अदृश्य शक्ती नाही, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे आणि ती परिस्थिती बघूनच आम्ही निर्णय घेऊ. प्रियाताई म्हणतायत भाजप संपूर्ण गट आपल्या पाठीमागे आहे का? कारण पैकीच्या पैकी पैकीच्या पैकी कोण आज कुणाची भेट होती? तर आज धनंजय डुकुळे होते माझ्याबरोबर. त्यांच्या घरी त्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. मी मग सांगितलं आमच्या वैरागचे सुद्धा सगळे पवार साहेबांच्या गटाचे सगळेच नगरसेवक मला पाठिंबा देणार आहे. आज सावंत सुद्धा करमाळ्याचे त्यांनी सुद्धा 10 नगरसेवक त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. सगळेच येणार आहेत बरोबर. आता माझे संबंध तसे चांगल्या पद्धतीने, आता कोणाला खोया ठराविक मंडळीला रुतलं ती मलाच कळलं नाही. पारशीत किती येतील विरोधातली तुमच्यासोबत? मी आता माझ्या विरोधामध्ये तिथं बार्शी शहरामधले 21 आहेत, त्यापैकी खात्रीपूर्वक सांगतो 11 जण माझ्या बरोबर आता आहेत आणि वैरागचे तर पैकीच्या पैकी 19ला 19 आहेत आणि माझे तर जे आहेत ते आहेत 37 आहेत. त्यामुळं झालं मतदान तर माझ्या विरोधामध्ये टोटल एक 11 मतं 10 मतं विरोधात जातील, याच्यापेक्षा जास्त मतदान विरोधात जात नाही. प्रस्थापित आहे ते सगळ्यांना फोन करतायत. बँकेत असं केलं राजाभाऊनी, सगळीकडे फोन करतात. आपलं जुनं नातं आहे. कुठंतरी मधनच म्हणतात ते गोव्याच्या ताब्यात जिल्हा देता का, अजून काहीतरी म्हणतात. समाधान तुमच्या आमदार की मला देणार आहे का तुम्ही? मला इकडे काय मी पद घ्यायला आलो नाही, माझा काही संबंधच नाही. मी पोस्टमॅन आहे. या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या जनतेच्या मधला, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमॅन आहे. इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो. ह्याच्या पलीकडचा माझा रोल काही नाही. फक्त तो रोल मी इमानदारीने करतो, एवढाच विषय आहे. आणि तिथून आलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो. तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे तंतोतंत पालन करतो. मग कुणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील, नाही तर कुणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील, त्या सगळ्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो. काही अडचण नाही. ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं, त्या कुटुंबानी देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय. काळ बदललाय, आता कोतवाल सुद्धा नमस्कार घालत नाही. परिस्थिती बदललेली आहे. तेव्हा राज्य गेले पण थाट गेला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच मतं गेली तर जातील, अन्यथा जाण्यासारखी परिस्थिती नाही. एवढा विषय राहता राहिला अकलूजचा विषय. तिथे आपण खातं उघडलंय, तिथे आपले मतदान आहे आणि काही अदृश्य शक्ती आहेत त्या आपल्यासोबत काम करणार आहेत. तिथं काय अडचण नाही. जिल्हा परिषदेचं काय मतदान आहे, एवढा विषय आहे. पण लोकशाही आहे. काही जणांचं म्हणणं होतं की लोकशाहीनं मध्ये निवडणूक लढायचा आम्हाला अधिकार आहे. आणि हे कोणी सांगावं, लोकशाहीच्या भाषा कुणी कराव्या, हरकत नाही. आता एवढंच सांगतो, उलटी गिनती चालू झालेली आहे. कधी कधी दिवा विजताना मोठा होतो, असे कधी कधी होतं. तर जो न्यूनगंड निर्माण झालाय, तो न्यूनगंड कधीतरी तुटायला पाहिजे, तो तुटेल एवढंच मी खात्रीने सांगतो. ही निवडणूक बिनविरोध होत असताना ज्या पद्धतीनं ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर या जिल्ह्यातली आमचे सगळे मतदार बंधू दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या दिवशी निकाल लागेल, मी आज सांगतो समाधान दादा, कुणाची गिनती 16 पासून चालू झाली, पण आमचं गणित 500 पासून पुढे चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे. आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे, जे चिन्हावर निवडून आलेले आहेत. तेव्हा बाबाला जे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं. कारण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरचं आहे. आणि आमचे सहकारी आहेत
आज राजाभाऊनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत. उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत. आणि अगदी 5-10% विषय आहे, 10% 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली. परंतु काही लोकांना बाबाला जे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे आणि बळीचा बकरा कोणाला तर करायचं म्हणून वसंत नानाला केला. त्या पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही. बरोबर आहे ना. मग जिंकायची असती तर घरात दिली असती, मग घरातनं लढाई पण केली असती. त्याला माहिती आहे आता काय होणार आहे.